गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण टेलर सिरीजवरील प्रॉब्लेम बघितले होते. आता आपण नवीन चॅप्टर टँजेंट अँड नॉर्मल्स यासाठी याचे काही बेसिक पॉइंट्स आहेत जे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ते घेणार आहोत. आणि हा आपला लेक्चर नंबर 33 आहे. Equation of a line in a slope point form having slope m and passing through x1 comma y1 is y minus y1 which is equal to m in bracket x minus x1. हे आहे इक्वेशन ऑफ लाईन. जर आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचा असेल तर हे फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. नेक्स्ट आर्टिकल, जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन ऑफ ए डेरिव्हेटिव्ह. हे एक्स वाय प्लेनची आपण डायग्राम काढलेली आहे. हे एक्स ॲक्सिस आहे, हे वाय ॲक्सिस आहे, ही टँजेंट आहे. ही जी कर्व आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, हे इथं टँजेंटला मीट होत आहे. जे पॉइंट आहे पी ऑफ सी कॉमा एफ ऑफ सी. का आहे हा सी कॉमा एफ ऑफ सी? कारण एक्स ॲक्सिसवर हा जो पॉइंट आहे तो सी आहे आणि वाय ॲक्सिसवर हा जो पॉइंट आहे विच इज इक्वल टू म्हणजे एफ ऑफ सी आहे. म्हणून एक्सची किंमत सी कॉमा वायची किंमत एफ ऑफ सी आणि वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स जी कर्व आहे त्याच्यामध्येही ॲट एक्स इज इक्वल टू सी सबस्टिट्यूट केल्यानंतर एफ ऑफ सीच मिळते. हा जो अँगल तयार झालेला आहे तो थीटा आहे. हे ओरिजिन ओ आहे आणि ही जी कर्व आहे ती y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे. लेट y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स बी ए फंक्शन डेरिवेबल ॲट पॉइंट x इज इक्वल टू सी. देन द डेरिव्हेटिव्ह ऑफ f ॲट x इज इक्वल टू सी दॅट इज एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स आणि ॲट एक्स इज इक्वल टू सी असल्यामुळे एफ डॅश ऑफ सी इज द टँजेंट. त्याला आपण टॅन ऑफ द अँगल असंही म्हणता येईल, म्हणजे टँजेंटला टॅन म्हणता येईल. ऑफ द अँगल मेड बाय द टँजेंट लाईन टू द कर्व y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ॲट द पॉइंट p ऑफ c कॉमा एफ ऑफ सी विथ एक्स ॲक्सिस. ब्रॅकेटमध्ये पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. हे जे इकडे आहे ती पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे. दॅट इज एफ डॅश ऑफ सी इज द स्लोप ऑफ द टँजेंट लाईन टू द कर्व y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ॲट द पॉइंट p ऑफ c कॉमा एफ ऑफ सी विथ एक्स ॲक्सिस. दॅट इज एफ डॅश ऑफ सी विच इज इक्वल टू टॅन theta. Hence, equation of tangent at the point P of C comma f of C of the curve y is equal to f of x is y minus y1 म्हणजे x1 comma y1. इथे c comma f of c आहे म्हणून f of c which is equal to m म्हणजे स्लोप आहे जे की dy बाय dx जे की एफ डॅश ऑफ एक्स आणि ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस स्मॉल x1 म्हणजेच सी. आता तुम्हाला इथे हा जो रिझल्ट आहे तो कसा आला तर या इक्वेशन ऑफ लाईनचा वापर करून आलेला आहे. नॉर्मल ॲट ए पॉइंट याची डेफिनेशन. नॉर्मल टू द कर्व y is equal to f of x at a point P is the line through the point P and perpendicular to the tangent at that point. Equation of normal at point x1 y1 is capital Y minus y1 which is equal to minus 1 upon m in bracket x minus x1. म्हणजे हा येईल 1 upon dy by dx किंवा dx by dy. तर ते झालं मायनस 1 अपॉन एम. काय कशाचं? नॉर्मल ॲट ए पॉइंटचं y मायनस y1 विच इज इक्वल टू
y minus y1 which is equal to minus 1 upon m in bracket x minus x1, that is x minus x1 प्लस, हा जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर m इकडे येऊन जाईल मायनस, त्याला जर एकाच साईडला लिहायचं ठरवलं लेफ्ट हँड साईडला तर x minus x1 plus m in bracket y minus y1 which is equal to 0, where m is the slope of the tangent to y is equal to f of x at point P. आपला नेक्स्ट चॅप्टर नंबर आहे 7, ज्याचं टायटल आहे टँजंट अँड नॉर्मल. यासाठी आपण इक्वेशन ऑफ लाईन बघितलेलं आहे. ज्या इक्वेशनची आपल्याला गरज आहे ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. सोबतच आपण अजून काय बघितलेलं आहे हो, आपण बघितलेलं आहे जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन ऑफ ए डेरिव्हेटिव्ह आणि नॉर्मल ॲट ए पॉइंट, असे 3 पॉइंट आपण बघितलेले आहे, ज्याची नीड आपल्याला या चॅप्टर मध्ये आहे, ज्याचं टायटल आहे टँजंट अँड नॉर्मल. इंट्रोडक्शन. दिस चॅप्टर विल बी डिनोटेड टू सम एलिमेंटरी अप्लिकेशन्स टू जॉमेट्री इन्व्हॉल्विंग ओनली फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हे चॅप्टर आपल्याला बघत असताना फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची गरज आहे. काही एलिमेंटरी अप्लिकेशन्स आहे जे की जॉमेट्रीमध्ये यूज केल्या गेलेला आहे. तर आपण इथे आता बघणार आहे इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल. त्यामध्ये कार्टेशियन इक्वेशन्स आपण बघणार आहोत. ॲज शोन इन चॅप्टर 4, जे की तुम्हाला माहित आहे, दॅट इज डिफरन्शिएशन द अँगल साय विच the tangent at any point xy on the curve y is equal to f of x, जे की आपण लास्ट आर्टिकल मध्ये जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन मध्ये बघितलं. मेक्स विथ x एक्सिस इज गिवन बाय tan psi which is equal to dy by dx. या dy by dx लाच which is equal to f dash of x लिहिता येते. त्याचं कारण असं की y is equal to f of x कर्व आहे. जर दोन्ही साईडला डिफरन्शिएट केलं तर विथ रिस्पेक्ट टू x dy by dx is equal to f dash of x येईल. आणि या इक्वेशन वरून tan psi which is equal to f dash of x वरून psi ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर psi, this implies psi which is equal to tan inverse in bracket f dash of x. Thus the equation of the tangent at a point xy on the curve y is equal to f of x is, जे की आपण ऑलरेडी इक्वेशन बघितलेला y मायनस स्मॉल y, कॅपिटल Y मायनस स्मॉल y विच इज इक्वल टू इथं f डॅश ऑफ x इन ब्रॅकेट कॅपिटल X मायनस स्मॉल x, where capital X comma Y is an arbitrary point on the tangent. The normal at a point being the line through the point and perpendicular to the tangent at the point, then the equation of the normal at x comma y to the curve y is equal to f of x is capital Y minus small y which is equal to minus 1 upon small m, जे की स्लोप आहे. लास्ट आर्टिकल मध्ये बघितलं आपण. ब्रॅकेट मध्ये x मायनस एक्स, आणि या इक्वेशनला क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर इकडे येईल f डॅश ऑफ x इन ब्रॅकेट कॅपिटल Y मायनस y विच इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट x मायनस एक्स. मग याला जर अजून एका साईडला लेफ्ट हँड साईडला जर नेलं तर दॅट इज कॅपिटल x मायनस एक्स प्लस f डॅश ऑफ x इन ब्रॅकेट कॅपिटल Y मायनस y विच इज इक्वल टू 0 असं येईल. पण f डॅश ऑफ x हे 0 असता कामा नये, म्हणून f डॅश ऑफ x इज नॉट इक्वल टू 0, वेअर x कॉमा y, कॅपिटल X कॉमा y इज अन आर्बिट्ररी पॉइंट ऑन द नॉर्मल. तर आज आपण जे नवीन चॅप्टरला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये कार्टेशियन इक्वेशन बघितलेलं आहे.
याच्या नंतरचं जे आर्टिकल आहे ते आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये घेऊ. त्यामुळे इथे आपण आज थांबणार आहे. धन्यवाद.